नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मोहिनी एकादशी हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते। हरवलेली प्रतिष्ठा, धन आणि सुख परत मिळवण्यासाठी हे व्रत श्रद्धेने केले जाते। याच दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून असुरापासून अमृताचे रक्षण केले होते। शुभ मुहूर्त आणि तिथी 27 एप्रिल 2026 सोमवार। एकादशी तिथी प्रारंभ 26 एप्रिल 2026 सायंकाळी 6:06 एकादशी तिथी समाप्ती 27 एप्रिल 2026 सायंकाळी 6:15 पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 9:02 ते सकाळी 10:40 पर्यंत। कारण व्रत सोडण्यासाठी वेळ 28 एप्रिल 2026 सकाळी 5:43 ते सकाळी 8:21 दरम्यान। पूजा विधी काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करावे आणि विष्णू पूजेचा संकल्प करावा। भगवान विष्णूंना पिवळी फुले, पिवळी मिठाई आणि विशेषतः तुळशीचे पाने अर्पण करावेत। लक्षात ठेवा, विष्णूची पूजा तुळशीशिवाय पूर्ण मानली जात नाही। पण लक्षात ठेवा, तुळशीचे पाने कधीही एकादशीच्या दिवशी तोडू नयेत, ते आदल्या दिवशीच तोडून ठेवावेत। मंत्र आणि जप पूजेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि मोहिनी एकादशीची कथा वाचावी। केशर टिळा उपाय देवाला केशर चंदनाचा टिळा लावून तोच टिळा स्वतःच्या कपाळावर लावावा। यामुळे व्यक्तिमत्व प्रभावी होते आणि आत्मविश्वास वाढतो। तुळस पूजन आणि सेवा संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा। तुळशीला 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालाव्यात। एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये किंवा पाणी घालू नये, कारण तुळस माता या दिवशी विष्णूंसाठी निर्जला व्रत करते असे मानले जाते। धनप्राप्ती आणि सुख समृद्धीसाठी विशेष उपाय गोमती चक्र 11 गोमती चक्र आणि एक एकाक्षी नारळ पिवळ्या कापडात बांधून मंदिरात ठेवणे शुभ असते। दक्षिणावर्ती शंख या दिवशी दक्षिणावर्ती शंखाची पूजा केल्यास माता लक्ष्मी आणि विष्णू प्रसन्न होतात। 9 वातीचा दिवा रात्री विष्णूच्या मूर्तीसमोर 9 वातीचा दिवा लावल्याने घरात शांतता आणि समृद्धी नांदते। दान धर्म गरजू व्यक्तीला पिवळे धान्य जसे चणा डाळ, पिवळे फळं किंवा पिवळे वस्त्र दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते। थोडक्यात सांगायचे तर मोहिनी एकादशीचे हे शास्त्रोक्त विधी आणि उपाय केल्यास जीवनातील नकारात्मकता दूर होऊन शुभ फळांची प्राप्ती होते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। धन्यवाद।